मंडळी राम राम, गुड मॉर्निंग. मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं ताकदनं स्वागत करतो. काय म्हणता मंडळी, कशात? आशा करतो आनंदातच असाल, आनंदातच राहा. कारण आनंदातच राहणं खूप जास्त आजच्या युगात तर चांगलं आहे. कारण आनंदातच राहिलं पाहिजे. मजेत नो करू. मजा कोण करते तुम्हाला माहीतच असेल. समजणे वाले को इशारा काफी होता है. जास्त मजा कामाची नाही बरं. आनंद, सुख, शांती हा खूप जास्त आजच्या लाईफचा प्रश्न आहे. पैसा सगळेच कमवून राहिले, पण त्या पैशामागं सुख किती आहे हे पहा बरं. तर चला जाऊ द्या, हा दुसरा विषय आहे. तर मंडळी, आजचा ब्लॉग आहे ना, आजचा ब्लॉग त्या लोकांसाठी आहे जे आपले मित्रमैत्रिणी जे यूट्यूबवर फेसबुकवर काम करून राहिले असाल ना तुम्ही, प्रोफेशनल मोडमध्ये फेसबुकवर, ज्याचं कोणाचं प्रोफाईल असन, पेज असन फेसबुकवर, त्याच्यासाठी. जो यूट्यूबवर काम करू राहिला असन त्याच्यासाठी, जो ब्लॉग करू राहिला, जो टेक चॅनल आहे, ज्याचं कोणी शॉर्ट रील करू राहिला, जो मिनी ब्लॉग बनवून राहिला त्याच्यासाठी. कारण काही माझ्यासोबत घडलेलं आहे, म्हणून हे घटना तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी तुमच्यासाठी सांगून राहिलो. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आपल्या नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थोडासा वॉच टाईम राहिलेला आहे, लवकर कंप्लीट करून द्या. तुमचा सपोर्ट असू द्या, तुमचं प्रेम असू द्या मित्रांनो. अजून काय सांगू, तुम्ही सबस्क्राईब करत जा. खूप जास्त मोटिवेट होतो आम्ही त्या सबस्क्राईबनं. खूप जास्त जोश येते आम्हाला व्हिडिओ बनवायचा. तर म्हणून म्हणतो सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा आणि काही कमेंटा करत जा. आपली व्हिडिओ व्हायरल करा. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आपलं आशिष शिंगडे ऑफिशियल प्रोफाईल आहे, इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. पर्सनल मेसेज तिथं करू शकता तुम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर आपण आता सध्या वरते लय मोठी खूप जास्त ऊन आहे, पाहून घ्या. पूर्ण डोळ्यावर येऊन राहिलं. तर आता मी जातो खाली रूममध्ये. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर सांगतो मी तुम्हाला सगळं फेसबुकवर. तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला खाली जाऊन सांगतो. तर चला. तर मंडळी, आलो आपण आपल्या हॉलमध्ये. वरते खूप जास्त ऊन होती, डोळे चमकून राहिले होते, बारीक डोळे दिसून राहिले होते. तर मंडळी, आपण येऊ पॉईंटवर, आपल्या मुद्द्यावर. जास्त वेळ नाही आहे मंडळी. आपला मुद्दा असा आहे की मी एका फेसबुक प्रोफाईल आहे माझ्या स्वतःचं, पेज नाही आहे. ज्याचं फेसबुक प्रोफाईल, ज्याचं पेज कोण असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. यूट्यूबवर काम करू राहिले असेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर मंडळी, मी तिच्यावर आता प्रत्येकाची यूट्यूब फेसबुकची प्रत्येकाची काहीतरी एक गाईडलाईन असते, काहीतरी एक त्याचे नियम असते. ते नियमाचं उल्लंघन केलं तर यूट्यूब फेसबुक स्ट्राईक देते, कॉपीराईट देते, किंवा काही नवीन इश्यू, एक तर चॅनल उडून टाकते. तर अशा प्रकारची गोष्ट काहीतरी माझ्यासोबत झालेली आहे. म्हणजे प्रोफाईल आहे माझ्या, उडवलं नाही आहे चॅनल, वॉर्निंग दिलेली आहे मला. एक प्रोफाईल सम इश्यू म्हणून एक स्ट्राईक आली आहे. आणि आता याच्याबद्दल मला आयडिया नाही आहे काही, ते दुरुस्त कसं होईल, काय होईल, पण ही गलती माझ्याच्यानं झाली आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. जर कोणाला माहीत असेल याच्याबद्दल तर मला नक्की सांगा, मेसेज करा. कारण हेल्प करा तुमची, ज्याला कोणाला माहीत असेल तर बा हे दूर कसं होते. कारण याच्यावर खूप जास्त मेहनत घेतली आहे. ब्लॉग टाकतो मी, रील्स टाकतो. तर आता असं वाटते दुसरं चॅनल कधी हे होईल, कधी बनवू. तर दुसरं चॅनल पेज बनवायचा विचार चालू आहे, पण पाहू, खूप जास्त वेळ लागते त्याच्यासाठी. फॉलोअर्स वाढवायला तर याच्यावर वाढले आहेत. आता एका वर्षात म्हणते बा, एका वर्षात दूर होते, पण लवकरात लवकर होत असेल हा इश्यू दूर तर मला सांगा. आणि मी चुकी अशी केली होती की तिच्यावर फेसबुक प्रोफाईलवर एक भाचा आहे माया छोटासा, त्याचा फोटो मी अपलोड केला होता. मग खूप जास्त चांगला क्यूट आठवून राहिला होता आणि तो आंघोळ करताना होता, म्हणून तो फोटो मी अपलोड केला. मला काही त्याच्याबद्दल आयडिया नव्हती काही, की बा मोनिटायझेशनच्या आधी जर आपण असं काही केलं तर फेसबुक आपल्याला प्रोफाईल सम इश्यू किंवा स्ट्राईक अशा प्रकारचं आपल्याला स्ट्राईक पाठवते. आता ते चुकी, जसा मी फोटो अपलोड केला तसंच एकदम फेसबुकनं त्याच्यावर स्ट्राईक देऊन दिली, प्रोफाईल सम इश्यू. म्हणजे ते चॅनल आपलं मोनिटाईज होत नाही. नंतर हे पहा, प्रोफाईल सम इश्यूचा हा तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो. हाय पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर जो मी फोटो अपलोड केला होता, हाय फोटो तुम्हाला दाखवतो समोर, हाय पाहून घ्या. आणि एक ब्लॉग टाकला तर मी त्याच्यात रिझल्ट बद्दल बोललो आहे. आणि लहान लेकराचाच ब्लॉग होता तो, जास्त माझ्या भाच्याचा माशी मजाक. आता सगळ्याच्यात उघडा नव्हता तो, बिना कपड्याचा नव्हता, आणि आम्ही फन्नी व्हिडिओ होता. खूप चांगला ब्लॉग होता, त्याच्यावर कॉपीराईट आलेला आहे.
आणि यूट्यूबवरही तो ब्लॉग मी टाकलेला होता, अपलोड केलेला होता, पण ते यूट्यूब घेतच नव्हतं, कारण त्यात लहान मुलाचा व्हिडिओ होता. आणि आता मी विचार केला, लहान मुलांचे व्हिडिओ तर खूप जास्त आहे यूट्यूबवर, मग ते कोण. तर असंच एका फ्रेंडला विचारलं, तर मोनिटायझेशनच्या पहिले तो व्हिडिओ, लहान मुलांचे व्हिडिओ पाहिजे नाही म्हणते. आता तरी मी आधी आहे माझा व्हिडिओ, तिच्यात स्ट्राईक नाही आलं, काही नाही आलं, मग यातच काऊन आलं बा. मला काही समजलं नाही. त्या मी 3-4 वेळा अपलोड केला, डिलीट केला, अपलोड केला, डिलीट केला. शेवटी तो व्हिडिओच नाही टाकला. मी म्हटलं चॅनल उडून जाईल फालतू. तर त्या व्हिडिओत खूप जास्त फन्नी व्हिडिओ होता, फन्नी ब्लॉग होता माझा तो, पण मी टाकलंच नाही. फेसबुकवर अपलोड झाला, पण त्याच्यावर कॉपीराईट, आणि यूट्यूबनं तर घेतलाच नाही तो. तर म्हणून म्हणतो बा, नियमाचं काहीतरी पॉलिसी इश्यू असतात, त्याचे नियम असतात फेसबुक यूट्यूबचे. तर नियमाचे उल्लंघन करू नका, कारण त्याच्यावर असं बा उघडे फोटो, जे नग्न फोटो असतात, जे काहीतरी अश्लील फोटो टाकतो आपण, असे फोटो टाकू नका. कोणाचं कॉपीराईट कंटेंट टाकू नका. त्याच्यावर म्युझिक यूज करू नका. म्युझिक यूज केल्यानं कॉपीराईट येते. तसं बरेचसे काहीतरी आहे, त्याच्याबद्दल मलाही पूर्ण आयडिया नाही आहे. मी कोशिश करेन, जर काही माहिती झाली तर नक्की सांगा. तर तुम्हाला काही आयडिया असेल तर मला सांगा. आणि यूट्यूबवर तर मी तो ब्लॉग डिलीटच करून टाकला, रिमूव्ह केला, टाकलाच नाही डबल. कारण यूट्यूब खूप जास्त, यूट्यूबच्या मी लास्ट स्टेजपर्यंत पोहोचलेलो आहे. बस थोडंसं काहीतरी बाकी आहे, तुम्ही पूर्ण करून द्या. तुमचं प्रेम असू द्या. आणि लवकरात लवकर आपलं वॉच टाईम पूर्ण होणार आहे. सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि वॉच टाईम पण लवकर लवकर कंप्लीट करून द्या. तर मंडळी, बस हेच चुकी मी केली होती बा. लहान मुलाचा व्हिडिओ फोटो अपलोड केला आणि तो ब्लॉग टाकला होता लहान मुलाचा. ज्याचं कोणाचं प्रोफाईल असेल ना, फेसबुक प्रोफाईल पेज असन, त्यांनी खरंच ही चुकी करू नका. स्वतःचं कंटेंट टाका, स्वतःचे फोटो टाका. आणि फोटोवरून पण फेसबुक असं प्लॅटफॉर्म आहे, यूट्यूबपेक्षा फेसबुक प्लॅटफॉर्म हे खूप जोरदार आहे. कारण त्याच्यावर एवढा पैसा आहे ना फेसबुकवर, की एवढा पैसा काही विचारूच नका तुम्ही. कारण जर आपण फोटो अपलोड करतो ना, फोटो फक्त, त्या फोटोचे आपल्याला पैसे भेटतात. रीलचे वेगळे भेटतात, लॉंग व्हिडिओचे वेगळे भेटतात. 3-4 प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे भेटतात. त्याच्यावर माहीत आहे, एक स्टारचं ऑप्शन आहे. जर कोण आपल्याला स्टार दिला, या व्हिडिओत असं स्टारचं ऑप्शन आहे. त्याचे मी व्हिडिओ तो अपलोड करीन ना, तर खाली कोपऱ्यात स्टारचं ऑप्शन येते. त्या स्टार जर कोणाला क्लिक करून आपण कोणी आपल्याला पैसे पाठवू शकते. नाही तर मग फोटो अपलोड करतो आपण, ते फोटो तर जर मोनिटाईज झाला आपलं, त्या फोटोचे किती मोठे आपले पैसे बनतात. आणि हे रिअलिटी आहे. फेसबुकले प्रोफेशनल मोडमध्ये बनवा लागते. आणि त्याच्यानंतर पेज पण बनवता येते आपल्याला. जर आपलं साधं प्रोफाईल असेल ना, त्याला प्रोफेशनल मोडमध्ये करावं लागते. आणि आपण त्याच्यावरून पेज पण बनवू शकतो. नंतर आपलं फॉलोअर्स वाढते, फॉलोअर्स पूर्ण करावं लागते. काहीतरी फेसबुकचे ते नियम असतात, ते पूर्ण केल्यानंतर आपल्याला अर्निंग सुरू होते, डॉलर बनणं सुरू होते. फालतू वाईट फोटो काही असं अपलोड करू नका, कारण की स्ट्राईक येते. जे आपली रिअलिटी आहे, चांगले विचार करूनच काहीतरी अपलोड करा. आणि स्वतःचं कंटेंट अपलोड करा. म्युझिक अपलोड करू नका. NCS म्हणजे नो कॉपीराईट म्युझिकच अपलोड करा. यूट्यूबवर पण तसंच आहे, त्याचे काहीतरी नियम आहे. तर खूप काही आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः काहीतरी करू शकता यूट्यूबवर, फेसबुकवर. काहीतरी स्वतः तुमच्यावर कंटेंट असेल, तुमच्यावर काहीतरी गुण असेल, काहीतरी पॉवर असेल बोलाचा. कारण की हे गोष्ट साधारण नाही आहे. बोलासाठी खूप जास्त डेअरिंग पाहिजे बरं. नाही तर काही आता लोक हसी मजाक करतात, उडवतात, पण त्याचं काम त्याला करू द्या, आपलं काम आपण करायचं. तुमच्यात डेअरिंग असेल, हे असेल, तर बिलकुल तुम्ही या प्लॅटफॉर्मवर, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म बिलकुल व्हिडिओ काढा. कारण एवढा पैसा आहे ना याच्यात. पैसा दूरची गोष्ट आहे, पण सगळ्यात आधी मला व्हिडिओ जे मी बनवून राहिलो सोशल मीडियावर आहे, जे व्हिडिओ टाकतो, ब्लॉग टाकतो, सगळ्यांच्या मनात जागा बनवायची आहे. लोकांचं प्रेमाची गरज आहे आणि सगळ्यांच्या मनात मला राहायचं आहे. म्हणून हे मी व्हिडिओ बनवून राहिलो. आणि तुमचं प्रेम खरंच असू द्या, तुमचा सपोर्ट असू द्या. फेसबुकवर काहीतरी वाईट वाईट कमेंटा करतात कोणी, त्यांना विनंती करतो, अशा फालतू कमेंटा करू नका. कोणाला डिमोनिटाईज करू नका. त्यांचा उत्साह वाढवा, त्यांचा प्रोत्साहन द्या त्यांना, एवढीच विनंती करतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमची या व्हिडिओवर कमेंट नक्की सांगा, काय अपेक्षा आहे, काय राय आहे, मला व्हिडिओ कसा वाटला, तुमचं काय म्हणणं आहे, नक्की कमेंट करून सांगा.
तुमचा सपोर्ट असू द्या. फेसबुकवर असाल आपल्या चॅनलला फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा, इंस्टावर पण येऊ शकता आशिष इंगळे ऑफिशियल, पर्सनल मेसेज करू शकता. तर भेटू पुढच्या ब्लॉगच्या. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.